आप देख रहे केवन महाराष्ट्र जिंतूर जिंतूर तालुक्यातील असोला येथे अतिवृष्टी ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून मोबदला देण्याची मागणी। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात आज सकाळी 3 ते 6 वाजेच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवनमान विस्कळीत झाले आहे। जीवनावश्यक वस्तू आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे। जिंतूर तालुक्यातील धमधम, असोला, वाघी, धानोरा परिसरात अतिवृष्टी व ढगफुटीने ओढ्याला व नाल्यांना पूर आला असून नाल्यांचे ओढ्याचे पाणी शेतामध्ये शिरले असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पिकासकट शेत जमीन खरडून गेली आहे। सरकारने तातडीने नुकसानीचे सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। केवन महाराष्ट्र, बाबाराज के साथ जिंतूर। आमच्या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ओढे नाले वाहून गेले आणि जे आजूबाजूचे शेत आहेत त्यांचं भरपूर अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो की लवकरात लवकर सर्व शासकीय यंत्रणा आमच्या शेतामध्ये येऊन पंचनामे करण्याची कृपा करावी। कारण नुकसान एवढं भयानक झालेलं आहे की संपूर्ण शेत वाहून गेलेले आहेत आणि आता ते शेत पुन्हा पूर्ववत होण्याची काही अपेक्षा नाही। त्यासाठी मेहरबान शासनाने कृपा करून त्वरित पंचनामे करून आम्हाला योग्य ती मदत द्यावी विनंती करण्यासाठी आम्ही सर्व गावकरी मंडळी असोलाच्या वतीनं सर्वच गावकरी या ठिकाणी आलेलो आहोत। असोला